नम्रता पाटील यांच्याशी खास संवाद. नमस्कार, आपण पाहत आहात एकता न्यूज. चोपडा नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना, शिंदे गट, काँग्रेस आघाडीच्या उमेदवार नम्रता सचिन पाटील यांच्याशी आज आपण खास संवाद साधत आहोत. ताई, चोपड्याच्या विकासाबद्दल तुमचं विजन काय? चोपडा तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच माझं ध्येय आहे. रस्ते, पाणी पुरवठा, ड्रेनेज व स्वच्छता या सर्व क्षेत्रात मोठे बदल आणणार आहोत. शासनाकडून जास्तीत जास्त निधी आणून चोपड्याला आधुनिक सुविधा देणार आहोत. महिला शक्ती रॅलीला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादाकडे तुम्ही कसं पाहता? तो महिलांचा आमच्यावरचा विश्वास आहे. महिलांच्या सुरक्षितता, आरोग्य आणि सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबवणार आहोत. मतदारांना संदेश. चोपड्याच्या जनतेने दिलेला विश्वास आम्ही विकासकामातून परतफेड करू. पारदर्शक आणि विकासाभिमुख प्रशासन देणं हेच आमचं वचन आहे. जय महाराष्ट्र, एकता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण चोपडा या ठिकाणी आलो आहोत. चोपडा नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले उमेदवार शिवसेना व काँग्रेस पक्षातर्फे आघाडीचे उमेदवार म्हणून नम्रता पाटील हे उभे आहेत. आपण आज थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नेमकं नगराध्यक्षपदासाठी ते उमेदवारी म्हणून या ठिकाणी इच्छुक आहेत, उभे आहेत. नेमकं त्यांचं विजन काय असणार आहे चोपडा तालुक्यामध्ये? जर या निवडणुकीमध्ये ते विजयी झाले तर त्यांचं चोपडा तालुक्याचा विकास कशा पद्धतीने ते साधणार आहेत आणि करणार आहेत, यावर आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. नमस्कार. नमस्कार. एकता न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. थँक्यू. काय सांगणार आपण? नगराध्यक्षपदासाठी आपण उमेदवारी आहेत तुम्हाला मिळालेली आणि आपण उभे आहात. नेमकं कसं आपण बघतात निवडणुकी? नमस्कार, मी सौ नम्रता सचिन पाटील. मला शिवसेना ह्या पक्षाकडनं अधिकृत नगराध्यक्षसाठी ही संधी मिळालेली आहे. आदरणीय आमदार चंद्रकांतजी सोनवणे व माजी आमदार लताताई सोनवणे यांच्या आशीर्वादाने, यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चोपड्याचा सर्वांगीण विकास करायचा मी प्रयत्न करेल. जे मूलभूत गरजा आहेत आपल्या, जे रस्ते झाले, गटार झाले, पाणी झाले, लोकांना अवेलेबल नाही आहे, त्याच्या जास्तीत जास्त चांगल्यारीत्या आम्ही कसं अवेलेबल करू शकतो, पाण्याची समस्या कशी दूर करू शकतो, तसेच स्वच्छताचा विषय आहे, आरोग्याचा विषय आहे आणि जे सर्वांगीण विकास आहे, जास्तीत जास्त निधी आपण आपल्या तालुक्यासाठी कसा आणू शकतो यावर आमचा भर राहणार आहे. माझ्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली मी चोपड्याच्या विकासासाठी नेहमी तत्पर राहणार आहे. धन्यवाद. निवडणुकीमध्ये आपल्याला उमेदवारी मिळाली आणि पहिल्या दिवसापासून प्रचार हा खूप चांगला जोरात चालू आहे. नेमकं कसं प्रतिसाद मिळत आहे खूप, पण काय बघतात आपण असं? ज्या माझ्या माता भगिनी आहेत, ज्या लाडक्या बहिणी आहेत, त्यांचा नक्कीच शिवसेनेला खूप खंबीर पाठिंबा आहे आणि मला प्रत्येक प्रभागात जाऊन खूप चांगला रिस्पॉन्स मिळत आहेत. सर्वांचे खूप आशीर्वाद मिळत आहेत. त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. यापुढे आपण निवडणुकीमध्ये जर विजयी झालात तर कसं विजन असेल तुमचं? माझं विजन हे खूप क्लिअर आहे. मला चोपड्याच्या सर्वांगीण विकासावर काम करायचं आहे. त्याच्यामुळे आपल्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली जे जे काही नवीन सोयीसुविधा आणता येईल, स्कीम्स आणता येईल, फंड्स आणता येईल, आपण सगळ्या गोष्टींसाठी तत्पर आहोत. धन्यवाद. तर बघू शकता आपण या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी जे उमेदवार आहेत, नगराध्यक्ष नम्रता पाटील म्हणून, त्यांनी आपलं मत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. त्यांचं मत असं आहे की जास्तीत जास्त चांगला निधी या ठिकाणी उपलब्ध करू आणि चोपडा तालुक्याचा सर्वांगीण विकास आम्ही करू. एकता न्यूज बघत रहा.